नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये। मित्रांनो, ज्याही आपल्या शेतकरी बांधवांनी महामेश योजनेचे फॉर्म भरले आहेत त्यांच्यासाठी एक महत्त्वाची आणि अत्यंत निकडीची एक सूचना आहे। त्यांनी एकच काम करायचं आहे की तुम्ही जो अर्ज भरलेला आहे त्याच्या ज्या अर्जाच्या पावत्या आहे आणि जो काही रजिस्ट्रेशन नंबर आहे हा नंबर या ठिकाणी तयार झालेला आहे। मित्रांनो, याच्या थ्रू आपल्याला 2.5 लाख रुपये अनुदान तर भेटणारच आहे, परंतु ज्याही आपल्या शेतकरी बांधवांकडे मेंढ्या आहेत, ज्या की 21+ मेंढ्या असतील त्यांना 24,000 रुपये या ठिकाणी वर्षाला भेटणार आहेत। आणि यासाठी आपल्याकडे जो नोंदणी क्रमांक आहे हा नोंदणी क्रमांक असणं आवश्यक आहे। यासाठी तुम्हाला काय करायचं आहे मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला सगळ्यात पहिले जायचं आहे गूगलवरती गेल्यानंतर या ठिकाणी बघा महामेश असं टाईप करायचं आहे। मित्रांनो, या ठिकाणी महामेश टाईप केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही पहिल्याच वेबसाईटवर जायचं आहे। मित्रांनो, या ठिकाणी बघा आपण या ठिकाणी अर्ज भरलेला होता 3 नंबरच्या ऑप्शनवरती। या ठिकाणी लाल रंगामध्ये या ठिकाणी बघा केलेले अर्ज या ठिकाणी यावर तुम्हाला टाईप करून घ्यायचं आहे। मित्रांनो, या ठिकाणी बघा टॅप केल्यानंतर अशा प्रकारे जी काही सूचना आहे, तुमचा जो आधार नंबर आहे, ज्याही व्यक्तीचा तुम्ही फॉर्म भरलेला आहे त्या व्यक्तीचा आधार नंबर या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचा आहे। मित्रांनो, आधार नंबर टाकल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला मेसेज बॉक्समध्ये जो काही पासवर्ड आलेला आहे हा पासवर्ड तुम्ही या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। मित्रांनो, अशा प्रकारे पासवर्ड टाकल्यानंतर या ठिकाणी तुम्ही लॉग इन करून घ्यायचं आहे। मित्रांनो, अशा प्रकारे तुमच्या समोर जो काही तुम्ही फॉर्म भरलेला आहे या फॉर्मची प्रिंट तुमच्या समोर येईल। मित्रांनो, या ठिकाणी अर्जाची प्रत आणि अर्ज भरल्याची पावती या ठिकाणी आपल्याला 2 ऑप्शन दिसत आहेत उजव्या साईडला। या ठिकाणी तुम्ही बघू शकता। या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे ती म्हणजे अर्ज भरल्याच्या पावतीवरती। या ठिकाणी अर्जाच्या प्रतची आपण गेल्या वेळेस सांगितलेलं आहे की आपल्याला स्क्रीनशॉट घेऊन टाकायचा। हाच आहे जो स्क्रीनशॉट। या ठिकाणी प्रत घेण्यापेक्षा आपण या ठिकाणी काय करायचं आहे, अर्ज भरल्याची पावतीवर क्लिक करून घ्यायचं आहे। या ठिकाणी बघा अशा प्रकारे जी पावती आहे ही पावती या ठिकाणी तयार होईल आणि ही पावती तुम्हाला आता करून घ्यायची आहे प्रिंट। या ठिकाणी बघा आपला अर्ज क्रमांक तयार झालेला आहे आणि जेही काही माहिती आहे ही माहिती अशा प्रकारे आहे आणि ज्या आपण कोणत्या घटकासाठी अर्ज केला होता हे अर्जसुद्धा या ठिकाणी तुम्हाला दिसणार। राजे यशवंतराव होळकर महामेश योजना या थ्रू आपल्याला जी काही 1 नंबरची योजना आहे यासाठी आपण अर्ज केला होता। यानंतर 16 नंबरची जी स्कीम आहे यामध्ये 24,000 रुपये मेंढी पालन करताना अनुदान वर्षाला आहे, यासाठी एक आपण अर्ज केलेला आहे। याची जी प्रिंट आहे या प्रिंटसाठी आपल्याला बघा खाली कोपऱ्यामध्ये या ठिकाणी ऑप्शन दिसत आहे प्रिंट करा। या ठिकाणी याच्यावर टॅप करायचं आहे। मित्रांनो, या ठिकाणी टॅप केल्यानंतर या ठिकाणी सेव्ह ॲज PDF म्हणत आहे, या ठिकाणी आपण सेव्हवर क्लिक करून घ्यायचं आहे। क्लिक केल्यानंतर काय करायचं आहे तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला फाईलवर या ठिकाणी नाव टाकून घ्यायचं आहे। जे व्यक्तीचं आहे त्या व्यक्तीचं नाव तुम्ही या ठिकाणी टाकून घेऊ शकता आणि या ठिकाणी ही फाईल घ्यायची आहे सेव्ह करून। या ठिकाणी मित्रांनो आपली PDF जी आहे ती PDF या ठिकाणी तयार झालेली आहे। PDF तयार झालेली मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला एकच काम करायचं आहे, जेही काही कम्प्युटर ऑपरेटर असतील तुमच्या ज्या कुठेही असाल या ठिकाणी त्यांच्या व्हॉट्सअपला टाकायचे आहे, याची प्रिंट काढून घ्यायची आहे आणि ही प्रिंट या ठिकाणी तुम्हाला तुमच्या फाईलमध्ये जतन करून ठेवायचे आहे, जेणेकरून भविष्यामध्ये तुम्हाला मेसेज आल्यानंतर तुम्ही तो रजिस्ट्रेशन नंबर असेल ID असेल तो दाखवून या ठिकाणी तुम्ही त्या स्कीमचा लाभ घेऊ शकता। मित्रांनो, अशा प्रकारे हा जो व्हिडिओ आहे प्रत्येक महामेश लाभधारकांना तुम्ही सेंड करू शकता आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा। धन्यवाद।